म्हणून पळसाचा दंड हातात घेतला. आपल्याकडे कालसर्प शांती, त्रिपिंडी, आपतिष्टी, नारायण नागबळी हे जे गोष्टी करत असतात, हे घरामध्ये ज्या वेळेला ग्रहछिद्र वाढत असतात त्यावेळेला एक विद्वानाच्या हातानं त्या घराची ती कुंडली तपासल्या जाते. आमका आमका दोष, कालसर्प शांती करायची, त्रिपिंडी करायची, आपतिष्टी करायची, नारायण नागबली करायचा वगैरे वगैरे, तर्पण विधी करायचा, असं तो नाना प्रकारचा विद्वान एखादा भूदेव सुचवत असतो. काही दोष असतात. 350 पळसाची पानं तोडायची, त्याचा एक पुतळा करायचा, त्याला काळ्या दोऱ्याने घालायचं, त्याला हळदीचा गंध टिळा लावायचा, तिरडी बांधायची, चौघाने खांद्यावर घ्यायची, गंगेमध्ये त्याचा पूर्ण अंत्यविधी करायचा, त्याचे 10 दिवस करायचे पितृश्रमण. ती वंदन तुम्ही करतच नाही तर कशाला आगाऊपणा बोलायले? धुरुडा, मी पाहतो ना, माझ्याकडे डोळे खराब आहेत का, माझ्या गोळ्या संपल्या आता का, पागल झालोय? धुरुडा. धुरड्याच्या दिवशी तुमच्याकडे प्रथा काय काय? आता मद्यपान करणे, मांसाहार करणे, कोणी प्रथा लावली माहितीये तुम्हाला? आपल्याकडे आपण ज्या घरी कन्या दिली जोशी काका, ती मुलगी जर तिच्या सासरी मृत्यू पावली तर बापाकडचे लोक सासरच्या लोकांना अटक करतात. कळालं ना वाक्य? हो तांदळे मामा, बरोबर आहे ना? होय गजू काका. तिच्या माहेरची लोक कस काय मेली म्हणून अटक करते. ही कुठं मेली माहिती तुम्हाला? माहेरी. गुरुजी, माहेरी मेल्यामुळं तिचे मालक मेहुण्याकडे आले आणि मेहुण्याला विचारलं, माझी बायको मेलीच कशी? याच्याकडे तरी कुठं उत्तर होतं? यानं सांगितलं, तिनं आगाऊपणा केला, तिला अग्नी प्रसन्न होती, मी काय म्हणलं नाही माझ्या मुलाला जा, पण ती मृत्यू पावली. याला शांत बसावा म्हणून मद्याचा कुंभ दिला. मद्य पेल्यामुळं याचा जठराग्नी भयानक तापल्यामुळं याला मांसाहार दिला. वाक्य थोडक्यात आठवितो. त्याची बायको पौर्णिमेच्या दिवशी मेली म्हणून त्यानं जास्त दारू पिली. मुद्दाम होऊन धुरड्याच्या दिवशी दारू पिणाऱ्याचं कोण मरतय? हो ना, मग एरवी मरण म्हण सुंबळ्या. त्या दिवशी कशाला मरायला? या अनिष्ट प्रथा हिरण्यकश्यपूच्या मेहुण्याची प्रथा आहे. त्याचं नाव आहे विप्रचिती नावाचा राक्षस. विप्र म्हणजे ब्राह्मण, चित्ती म्हणजे वाईट, म्हणजे साधू चित्ती, वैष्णव चित्ती. अशा हरामखोर माणसाला शांती किंवा तो असा मग्न राहावा नशेमध्ये म्हणून दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाच्या दिवशी त्याला ते दिलेले. आपल्यासाठी धुलीवंदन संतांच्या सांगला ती माती दुसऱ्या दिवशी अंगाला लावणे, याचं नाव धुलीवंदन आहे. पण माणसं मद्यपान, बरीच माणसं नाही महाराज वर्षभर घेत नाही, पण धुरड्याच्या दिवशी घेतो. तुझी का बायको मेली का कोण मेले तुझं सुंबळ्या? पागलीस कधी? आपला सण आहे का तो? तो विप्रचिती नावाच्या राक्षसाचा सण आहे, तो आपला नाही. हे थोडं डोक्यात असलं पाहिजे. चला, इकडे आल्याच्यानंतर प्रदाला विचारलं, का रे नारायण? विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजमी दृष्टीने पाहिला, विठ्ठलची विठ्ठल. विठ्ठल सर्वत्र आहे. जळी स्थळी काष्टी पाशाने, खांबात स्तंभावरील आत मारिली दुर्जने, स्तंभी नारायण प्रगटला. भगवान प्रगट झाले. वाक्य ऐकलं तुम्ही? रात्री मरण नाही, दिवसा मरण नाही, घरात मरण नाही, दारात मरण नाही, माणसाच्या हाताने मरण नाही, प्राण्याच्या हाताने मरण नाही, पक्षाच्या हाताने मरण नाही, सजीवानं मरण नाही, निर्जीवानं मरण नाही, शस्त्राने मरण नाही. एवढ्या बस झाल्या गोष्टी. रूप कोणतं घेतलं माहिती? नरसिंह भगवान की जय. ओम जय नरसिंह हरे, स्वामी जय नरसिंह हरे. भगवान नरसिंह भगवान प्रगट, लक्ष्मी सरस्वती नरसिंह भगवान. माणसाच्या हाताने मरण नाही, इथून खाली माणूस. प्राण्याच्या हाताने मरण नाही, इथून वरी केशरीचं डोकं. रिशाती पारणे अंगाती भूतम
रिशाती पारणी अंगाती भूतम. रिश म्हणजे अस्वल, पारणी म्हणजे हात. हात अस्वलाचे, शरीर माणसाचं आणि डोकं शिवाचं. याला माणूस म्हणावा तर डोकं शिवाचं, पशु म्हणावा तर शरीर माणसाचं. माणूसही नाही, पशु नाही, पक्षी नाही, राक्षस नाही, असं त्यानं म्हणायचं बरं का. त्यानं, आपण नाही. आपण फक्त देव म्हणायचं. असं कोणी म्हणायचं? हिरण्यकश्यपून. मग संधी प्रकाश नावाचा एक प्रकाश असतो. सूर्य अस्ताला पावल्याच्या नंतर भगवान सूर्यनारायण प्रकाश देवतेचे किरण या रजकणात मिसळलेले असतात. सूर्याचं बिंब जरी मावळलं तरी रजकणात विलीन झालेला प्रकाश 15 ते 20 मिनिटापर्यंत प्रकाश दिसत असतो. त्याला संधी प्रकाश म्हणतात. मग पाहायला लावलं सूर्य नैवम भास्करोति बिंबानाम, म्हणजे दिवस नाही. बरं रात्र म्हणावा तर अंधार नाही ग. रात्र नाही आणि दिवस नाही, मधला काळ. घेतलं उमऱ्यावर गेहेशी त्यागा वैवासितानाम वैवासिताम नैव गेहेशी त्यागा मध्यानि बिंबानि सर्वादि रूपम. अंगण नाही, दार नाही. उमरा घेतला, मांडीवर घेतलं आणि पाहायला लावलं. मी माणूस आहे का? नाही. राक्षस आहे का? नाही. पक्षी आहे का? नाही. पशु आहे का? नाही. हातात शस्त्र आहे का? नाही. नखाने चिरला. नख सजीव का निर्जीव? सजीव ना निर्जीव, दोन्हीतून सुटले. नख जर निर्जीव म्हणायचे तर मग वाढतेत कसे? गजू काका, आता हे मंडपाचे खांब लोखंडाचे निर्जीव आहेत. हे जर सजीव असते तर मंडप आकाशाला गेला असता ना पुढच्या पुण्यतिथीला. हे काय निर्जीव आहेत. मग नख जर निर्जीव म्हणावा तर महिनाभर कापू नका बरं. काही काही साधूच्या नखाच्या चुंबळी झाल्या, असं हातावर टाकलं तरच खाते, त्याला खाताच येत नाही. चुंबळी झाल्यात नखाच्या चुंबळी. नखाला जर निर्जीव म्हणावं तर वाढतेत कसे, आणि सजीव म्हणा तर कापताना दुखत का नाही? तुम्ही जरा माग कापा बरं, दुखत का नाही? तर माग इकडे कांड सोडून कापाना, दुखत का नाही? सजीव आहे ना. मग नख सजीवाच्या तत्वात येते आणि निर्जीवाच्या बी तत्वात येते. नये ती नामने यज्जायेतन क्रिया दहंती ती सजीवा जडत्वाति काया. मन जडाला जर स्वाभिमान झाला असेल तर त्यानं म्हणायचं. निर्जीवाला स्वाभिमान झाला असेल तर तू हे, सजीवाला स्वाभिमान झाला असेल तर नख तू हे. त्याला सांगितलं सजीव का निर्जीव? बाण आहे का? नाही. तलवार आहे का? नाही. चाकू आहे का? नाही. बर्छा आहे का? नाही. भाला आहे का? नाही. करू का सुरुवात? करा म्हणून. धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. क्या बात आहे? धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. नखाने तो चिरी पोट त्याचे. नखाने तो चिरी पोट त्याचे. धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. नखाने तो चिरी पोट त्याचे. नखाने तो चिरी पोट त्याचे. धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. धरोनिया दैत्य वेगी मांडीवारी. गाथ्यातला पुरावा दिला. आणि गाथ्यातला पुरावा माथ्यात बसत असतो बरं. तो
तुम्हाला आई सांगायची असेल, बाप सांगायचा असेल, भाऊ सांगायचा असेल, बहीण सांगायची असेल, भाचा सांगायचा असेल, मामा सांगायचा असेल, कुत्र सांगायचं असेल, मांजर सांगायची असेल, बैल सांगायचा असेल, डुक्कर सांगायचं असेल, पुरावा गात्यातला द्या. कुत्र्याच्या बाबतीत पण काल सांगितलं, देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुत्रे परिभर. वजनदार माणसाच्या दारातलं कुत्र परवडलं आणि भिकार चोटाचा मालक परवडत नाही. निचाचे चाकर खाती मार, निचाचे चाकर चुकलिया खाती मार. तुम्ही नीच माणसाचा नौकर झाले की खपकेच खावा लागते. त्यानं चूक काम केलं की याला सांगते. तुम्ही काही पा राजहंस बघा, कावळा सुद्धा गाथ्यातूनच आहे का. कावळे ढोपरा कंकर तितिरा राजहंस चारा. सर्प बी ऐका, तुका म्हणे सर्प इंचू नारायण वंदावे दुरुण शिव. भुजंगाची पिली उपजताची वेगळी, कोणतया डंखू शिकविला. पोटामध्ये कोणी सांगितले सर्पा उपजता लपा म्हणून. पोटामध्ये पोटामध्ये कोणी सांगितले सर्पा आणि जन्माल्या बरोबर लपा. कोण सांगितलं? लपते. त्याला माहिती आपली माय खाती. माय सर्पीनं की माय बापे जरी सर्पीने की बोका, हा. त्याच्या सवे सुका न पवे बाळा. काही पण ऐका. कशातलं ऐका? गाथ्याचा पुरावा. कोणीकडत नाही ऐकायचं. भावाची हौस मोठी. भाऊच नव्हता का बाईला? भावाची हौस मोठी, म्याग चिखलाचा केला. कोणी कुण पाऊस आला दादा मवा इगरून गेला. दळता दळता भावाला गाणे म्हणाली. इकडे म्हण ना. बहिणीची हौस मोठी म्यागची पाटाची केली. बहिणीची हौस मोठी म्यागची पाटाची केली. कोणी कुण वाटुळ आले हरण उडून गेले. गुरगुर गुरगुर. हे कशाला डोक्यातलं? अहो गाथ्यातलं माथ्यात बसत असतंय, माथ्यातलं उतू जात असतंय. म्हणून गाथ्यातलं माथ्यात बस जा. माथा दुरुस्त करत असताना गाथा बघायचा, काही नाही पाहायचं. हल्ली भागवतात गाथा नाहीच, सगळं डिंगटॉंग तिकडच. आणि हल्ली भागवतात जास्त आनंद माणसां बायका नाचवणं. जास्त जास्त झालं बरं का. बायका आणि माणसं एकत्रित नाचवणं हे जास्त झालं. मला वाटते अशी ज्याला जास्त हौस आहे याला विशिष्ट प्रकारचा नरक असेल. 14 पैकी वेगळा नरक असेल. वेगळा. पाया पडतो तुम्ही चैतन्य स्वामीच्या नगरीतल्या मावल्या, नाचा पण तुमचा स्वतंत्र हरिपाठ घ्या. सगळ्यांच्या गळ्यात टाळ महिलांच्या. तुम्ही तुमच्या महिमेत हरिपाठात नाचा, पण तुमच्यात आम्हाला घेऊ नका. तुमच्यात आम्हाला घेतलं की पैठणच्या मालकाला आवडत नाही. गिरगावचा बाळ्या काही बी सांगलो तुम्ही कशाला मान्य करता. पण गिरगावच्या बाळ्यानं गाथ्यातलं सांगितलं तरच मान्य करा. ऐका पैठणच्या मालकांचं. ऐका ऐका ऐका. कोण पैठणचे मालक? 36 वर्ष जगाचा बाप आपण गोनगुळ्या उघडू बेजारी तरी आपल्या स्वप्नात नाही. आणि तो नाथांकडे धोत्र धुवाला होता. धोत्र. हरिपंडिताचे कपडे धुतले, गिरिजा काकींचे लुगडे धुतले, लुगडे. त्या मालकांचं वाक्य मारा. त्या मालकाच्या वाक्याला तडा दिल्यावर आपल्याला कुठं हरपळाव हे देवाला तरी कळन का? म्हणून विशिष्ट प्रकारचा एक वर्ग आहे बरं का प्रत्येक गावात. ते परमार्थ गढूळ करण्याच्या ना मागे. त्याला काही घेणं नाही, त्याला फक्त परमार्थ गढूळ करायचा आहे. पण विशिष्ट प्रकारच्या वर्गाला राग आला तरी येऊ द्या, पण या स्वामींच्या परंपरा तुम्ही मोडू नका.
या स्वामींचे तत्व सांभाळा, या संन्यासाचे तत्व सांभाळा, या ब्रह्मचार्याचे तत्व सांभाळा. तुम्ही गावाचं स्वर्ग व्हायला वेळ लागणार नाही. चला मारलं हिरण्यकश्यपूला. प्रल्हाद काय देऊ देवा, राक्षसाच्या कुळात जन्माला आलो, मला किती मानतोस. देवान सांगितलं कुळ जरी राक्षसाचा असेल पण तुला त्रास देत होता याच्याकरता हे अवतार घेतलाय बघ. तेव्हा जुळे लेकर होतील, तिळे लेकर होतील. एका लेकराला 2 डोके असतील, 2 नाका असतील, 4 हात असतील, 2-3 पाया असतील, कुठंतरी एखादं वेगळं अवयव असेल, अशी लेकरं जन्माला येतील. पण असं लेकरू एखाद्याला झालंय का? डोकं शिवाचं, शरीर माणसाचं, हात अस्वलाचे, असं ऐकलं का? पाहिलं का? आपल्या देशात जाऊ द्या, विदेशात तरी. बरं असं काय औषध दिल्यावर त्या आईला डॉक्टरनं औषध दिल्यावर असं लेकरू होईल? हे तुझ्यासाठी घेतलंय रे बाळा, तुझ्यासाठी घेतलंय. प्रल्हादाला कडेवर घेतलं. नाम प्रल्हाद उच्चारी, कडेवर घेतलं. भक्ती सुखे नाहाला. देवा एक बोलू का? माझे पिता जरी वाईट असतील देवा, माझे पिता जरी राक्षस कुळातले असतील, राक्षस असतील, पण देवा त्या अपवित्र कुळात मी भजन करणारा जन्माला आलो. बघ ना आमच्याकडे काहीतरी, बघ ना देवा, बघ ना रे देवा, बघ ना देवा. मास्तरचं पोरग मास्तर झालं काही नवल नाही रे. डॉक्टरचं पोरग डॉक्टर झालं काही नवल नाही रे. इंजिनियरचा मुलगा इंजिनियर झाला काही नवल नाही रे. महाराजाचं पोरग महाराज झालं काही नवल नाही रे. ज्याचा बाप दारू पितून पत्ते खेळतोय त्याचं पोरग महाराज झालं याची पाठ थाप ठेवणार देवा. अरे ज्याला परंपरा आहे ते परंपरेतलं झालं असेल काय नवलाची गोष्ट आहे. बाळू महाराजाच्या मुलानं श्लोक म्हटले काय नवलाची गोष्ट आहे. बाळू महाराजाचा मुलगा भजन म्हणतो काय नवलाची गोष्ट आहे. हौदातलं पाणी उपसायला ते हौदातलं पाणी उपसायला आहे तर. अरे देवा मला परंपरा नाही रे. आमच्या कुळात कोणी भजन करत नाही आणि मी तुझं भजन करतोय. करणं आमच्या कुळाचा सन्मान. काय सन्मान केला सांगू तांदळे महाराज. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं तुझ्या कुळातली पोरगी लक्ष्मी म्हणून स्वीकारली. आपल्याकडे लग्न करून आणलेल्या मुलीला काय म्हणतात? लक्ष्मीच म्हणतात ना, लक्ष्मीच. प्रल्हादाच्या कुळात विरोचन, बळी, बाणासूर, बाणासुराला उषा नावाची कन्या, तिची मैत्रीण चित्ररेखा आणि उषा नावाची कन्या भगवंतानी सून म्हणून स्वीकारली. कुळात एक वैष्णव जन्माला आला की अख्ख्या कुळाचा उद्धार होतोय. मग ते कुळ कोणतंही पाहायचं नाही. एका ठिकाणी एक पुरावा आला. वैष्णव चांभार धन्य त्याची माता, शुद्ध उभयता कुळ दोन्ही. अहो चमड्याचा धंदा करणाऱ्या चर्मकार आहे पण गळ्यात जर तुळशीची माळ असेल त्याच्या आईला धन्यता दिली. रविदास महाराज त्या कुळात जन्माला आले. तुम्ही प्रसंग पहा. रविदास आपण जाणू वरून घालतो देवा. रविदासांची परीक्षा पाहण्यासाठी देव ब्राह्मणाच्या रूपात आले. आणि काय म्हणे चमड्याचे हे काय तुम्ही चमड्यावर ठेवलं देवाला. तर रविदासांनी गोड सांगितलं. चामाची हात, चामाचाची कहाळ. पक्वादाला दोन्ही पानं कशाची येत? चमड्याची. आणि हात कशाची येत तुमची गुलेबो? सोन्याची थोडीची. भगवान ब्राह्मणाच्या रूपात हसत होते. जाणवं कुठे आहे तुम्हाला? रापीनं पोटच चिरलं. इकडं तिकडं काम करताना अडकत आहे म्हणून मी मधात ठुले. धाय मोकलून रडत होता हो जगाचा बाप. थाय मोकलून, थाय मोकलून. ताकद कशाची? शेंडीला गाठ बांधून मायबापाला झोका देण्याची. म्हणून एक वारकरी ज्या वेळेला वाराणसीला गेले त्यावेळेला कंगन घरी आलत. म्हणून एक वाक्य वापरले. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है.
ए कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है। नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दासी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है। काय ताकद त्या महात्म्याची। इकडे राक्षसाच्या कुळाचा उद्धार केला, पुनीत केलं। पुढे ऐका, भगवंताच्या नखाचा दाह होऊ लागला। कारण ज्याचं तोंड भजन म्हणत नाही का, त्याची जीभ सर्पिन सांगितली पैठणच्या मालकाने। नामाविन मुख सर्पाचे ते बिळ, आणि जिव्हा नव्हे काळ सर्प आहे। पण ज्याची जीभ सर्पिन त्याच्या आतलं रक्त काय राम सर? विष, विष आहे ना, विष आहे ना। मग हिरण्यकश्यपू स्वतः भजन करू देत नव्हता। साऊंड सिस्टीम गोडे गावातलीच आहे ना। लग्न झाले ना? कसं आहे, आपल्याकडची एखादी पोरगी दिली असती म्हणजे आपल्या सप्त्यात न्यायला सोपं गेलं असतं। कोणाला कशाचं कोणाला कशाचं काय गपळी झळकतीनं आपलं तुपलं ओळखीती आहे का नाही? चांगले माणसं भेटा। इतकी चांगली साऊंड सिस्टीम देणारा आपल्याकडचा जावाई झाला म्हणजे यावर का जावाई, या जाताना हिशोबात वाट लावताय तू। काय तुमचं आधीच केलं, आता काय करता त्याला जाता। नखाचा दाह होऊ लागला तेव्हा ज्याच्या वाणीमध्ये भगवंताचं चिंतन नाही, त्याचं पूर्ण शरीर विस्मय असते, विस्मय विस्मय असते। ज्या वेळेला भगवंताने त्याचं पोट विदारलं त्यावेळेला त्याचं विष नखाला दाह करीत होतं। करावं काय? भगवंतानं अशी नखे झटकिल्याबरोबर हिवराच्या झाडावर पडलं। हिवराची दाट सावली सज्जनी वाळीली। तुम्हाला एक सांगू का, आजही हिवराच्या लाकडावर स्वयंपाक करण्यासाठी जुन्या काळातल्या मावल्या नाकारतात। हिवराचं लाकूड इस्तवात टाकल्याच्या नंतर त्याच्यात विशिष्ट प्रकारचा एक धूर आहे। तो धूर शरीरातलं सूक्ष्मीकरण करण्याऐवजी फुफ्फुसावर अटॅक करून शरीरावर इतरत्र प्रकारचे रोगाचे कारण वाढवत असतो तो धूर। तुम्हाला एक सांगू का, एक ठराविक लाकडं आहेत हवनात वापरली जातात सामुग्री, मला तिला संमिदा म्हणतात ना, संमिदा। रुटीचा असेल, आंब्याचा असेल, वडाचा असेल, पिंपळाचा असेल, जांभळीचा असेल, शमीचा असेल, ही ज्या वेळेला विस्तवात लाकडं पडतात आणि यांच्या अग्नीवर तूप, जव, तीळ, गूळ, अक्षत ह्या लाकडांच्या सानिध्यात ज्या वेळेला एकरूप होऊन जळतात का, त्याचा धूर वस्तूचं सुद्धा सूक्ष्मीकरण करत असतो। म्हणून आपल्याकडे वास्तुपूजा करण्याची पद्धती ते ह्या वस्तू टाकून। हिवराला एक विशिष्ट प्रकारची अशी गंडल येतात। हिवर जर जुनाट असेल ना, त्याच्या फांद्याला अशी गंडल येतात। सुनेला जर सासू आवडली नाही तर एका दिवशी संध्याकाळी खिचडी, भजे, कुरकुरीत पापड सासूला यथेच्छ खाऊ घालायचे आणि एक हिवराचं गंडल आणून असं बारक्या दगडावर घासायचं आणि थोडंसं दुधात टाकायचं आणि म्हणायचं, आत्या हळदीचं दूध प्या, सकाळच्याला कपडा आणायला जायचं। सोपं झालं त्याला अण्णा, पण नाही हो नाही, ऐका ना पुढचं अण्णा, ऐका ना ऐका ना ऐका ना पुढचं। असं कसं सांगल काय बी? मग ज्या सुनेनं सासूसाठी असं केलं त्या सुनेला अशी सून भेटणार, दिवा लावता लावताच सासू झोपल्याच्या नंतर मुद्दाम अंगावर टाकणार। बाई रात्री उंदरानं दिवा पाडला आणि आत्या रात्रीच जळाल्या, अशी सून तिला भेटल। हिवरामध्ये 20 सांगितलं बरं, अजून 5-4 तत्व आहेत पण वेळ फार पुढे गेलाय। आज काय करायचं माहितीये का, भगवंताचा जन्म म्हणून नारळ तर फोडायचंच, मग सांगतो सगळ्या कथा।
इंटरव्हेल तुम्ही म्हणू लागले बापू, बरं आता हे माणसं आहेत मी का रेडे आहे का? मग का गुडघे दुखत नाहीत का? मग एरीच अपघातात मोडलेले याच्यानंतर आधीच तर रेंज येते. पण एक तर 3 तास, हल्ली 3 तास भागवतात झाक्या मध्ये एक अर्ध प्रमाण तर बद्ध आहे, मुद्दाम आहे प्रमाण, पुरावा देण्यासाठी आहे पुरावा. काय होतं माहितीये का, जितका वेळ भगवंताच्या चिंतनात घातला का तितका वेळ वक्त्याला त्याचा आशीर्वाद मिळत असतो. आणि वक्त्यानं 3 तास जर इतरत्र कामात घातले तर श्रोत्यांकडे मिळालेल्या आभास पापाच्या प्रत्ययानं वक्ता नरकाला जात असतो. म्हणून आपल्या घडीचे काटे कुरकुर 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 फिरते ते बघत राहायचं नाही, आपण आपलं बोलत राहायचं. योग असा आला, हिवर अपवित्र झाला. 7व्या अवतारामध्ये विकल्प नावाचा एक प्राण आहे, एक जीवातली एक व्यक्ती आहे. हा विकल्प हिवराच्या झाडावर आरक्षित झाला. एकाही झाडानं विकल्पाला आपलंसं केलं नाही, हिवरानं आपलंसं केलं. आणि मंथरा ज्या वेळेला पुष्पान्य करता निघाली त्यावेळेला मंथरा त्याच झाडाखाली बसली, त्यावेळेला विकल्प तिच्या अंगावर गेला. विकल्पाला हिवराच्या झाडावर बसण्यासाठी देवतेनं सांगितलं, कारण विकल्पाला सांगितलं एकही झाड अपवित्र नाही तुला बसू द्यायला, बेशरम सुद्धा बसू देणार नाही, बेशरम सुद्धा बसू देणार नाही. का नाहीच जर काठी भेटली तर पताका बेसरामाच्या काडीत पण लावता येते, कारण पताकीत इतकी ताकद आहे. काडी कोणती लावली ती सांगूच नको, पताका त्याला पवित्र करते. साबरी वाढिन्नल्या सरळा वरी फळनात पोकळा, कास्तन झाले गळा शिळी जैशी. एवढं अपवित्र. म्हणून तर गोकर्ण चरित्रामध्ये 7 कांड्याच्या येळूमध्ये धुंदुककारी बसिलता. येळू अपवित्र कशाने झाला? जगाच्या नाशाकरता अस्त्रविद्येची प्राप्ती करण्यासाठी तपाला बसलेला रावणाचा सख्खा बाचा, त्याचं नाव होतं सांब. लक्ष्मणाच्या हातात अस्त्र पडलं आणि हा मृत्यू पावला. ह्या नालायकाचं रक्त वेळूच्या जाळीला लावलं, त्यावेळेसपासून येळू अपवित्र. पताकेने येळू पवित्र केला. तुम्हाला सांगतो, मलया, निळू, चंदन सगळ्या झाडाला सुगंधी करते, पण येळूला करीत नाही. का? याला सांबाचं रक्त लागले. सांब हा परमार्थिक नव्हता. कोण सांब? शूर्पणखीच्या तुटलेल्या नाकाचीचं पोरग. कोण या संगतीत कोण वाईट होईल आणि कोण चांगला होईल बघा. विचार करा, पताका जर भगवी पताका बेसरामाच्या काडीला लावली तर त्या काडीला पण गंध लावते. आता तिचं बेसरम म्हणून पाहत नाही, तिला काय म्हणून पाहते? धर्माची पताका म्हणून, तिला गंध म्हणून. इतकी ताकद आहे पताकेत, एवढी ताकद आहे धर्माच्या. तो विकल्प त्याच्यावर बसला. देवानं विनंती केली, विकल्प मंत्रेच्या अंगात जाणं गरजेचा होता. विकल्प जर मंत्रेच्या अंगात गेला नसता तर प्रभू रामचंद्र वनवासाला गेले नसते. वनवासाला गेले नसते तर सीतासोबत नेल्या नसत्या. सीतासोबत नेल्या नसत्या तर रावणानं नेल्या नसत्या. रावणानं नेल्या नसत्या तर प्रभू रामचंद्र लंकेत गेले नसते. प्रभू रामचंद्र लंकेत गेले नसते तर रावण मेला नसता. आणि रावण मेला नसता तर 33 कोटी देवता बंदिस्त मोकळ्या झाल्या नसत्या. म्हणून विकल्पाला बसण्यासाठी हिवर अर्जित. का? हिरण्यकश्यपूचं रक्त त्याच्यावर पडलं. चला पुढे गेल्याच्या नंतर भगवंतानी पुन्हा एकदा हात झटकली, ती मोहाच्या झाडावर गेली. हिवरानं सांगितलं, काय माझ्यावर काय पाप? काय पाप नाही, तुझ्यामुळे देवता मुक्त होतील. तितकंच काम दिलं त्याला. बंदीतल्या देवता मुक्त झाल्या त्या फक्त हिवरामुळे. मग दुसऱ्यांदा हात झटकल्याच्या नंतर मोहाच्या झाडावर रक्त पडलं. तर मोहाच्या झाडात बऱ्यापैकी विष गेलं बरं का. मोहाच्या झाडाला फुलं आल्यावर झाडाला पान राहत नाही, आणि मोहाच्या फुलाचं ज्यानं पाणी पिलं त्याच्या घरावर पत्तर राहत नाही.
हे ओरिजिनल विष गेलं मवाच्या झाडात ओरिजिनल. पण तोही शरण आला. आमचं काय असं पाप की देवानं आमच्यावर टाकलं. मग लुप्तादि पिंडाति वसंती काला यतोति तर्पण्य द्रोणे स्थितायाम यत चंदनेनम यत पिंडजायम पितरादि तृप्ती आधिपत्याति जायम. त्याला वरदान दिलं, पितृपक्षाच्या दिवशी तुझ्या पानाची केलेली पंत्रवाळी त्याच्यावरचा नैवेद्यच पितराला अर्जित होईल. आणि त्या मोहाच्या पानाचा द्रोण करायचा, त्याच्यात ती हळीत उगळायची आणि तोच गंध पक्ष